इम्तियाज, तुम्ही बिहारमध्ये मागे मी तुमच्याशी बोललो होतो तेव्हा तुम्ही बिहारमध्ये प्रचारामध्ये बिझी होतात. आपण बघितलं की असदुद्दीन ओवैसी यांच्या सभा फार मोठ्या प्रमाणात होत होत्या आणि त्यांची एक क्रेज होती. मुस्लिम समुदायामध्ये तिकडच्या खूप मोठ्या प्रमाणात क्रेज होती. खास करून सीमांचलमध्ये तुम्ही कॉन्सन्ट्रेटेड कॅम्पेन केली. पूर्ण बिहारमध्ये तुम्ही पसरला नाही. तुम्हाला ज्या ठिकाणी वाटत होतं की तुमच्या सीट्स येऊ शकतात, ज्या ठिकाणी तुम्हाला असं वाटत होतं की तुम्ही काहीतरी करू शकता, त्याच ठिकाणी तुम्ही कॉन्सन्ट्रेट केलं होतं. तुमच्यामुळे एनडीएला महागठबंधनला कुठेतरी नुकसान होत आहे असं चित्र आता तरी निर्माण झालेलं आहे. तुम्ही 2 जागांवरती तुमचा पक्ष पुढे आहे. तुमचं अनालिसिस काय आहे? आत्ताचे जे ट्रेंड्स निघून आलेले आहेत तेच कायम राहतील अशी परिस्थिती आहे की तुमच्या मते ही परिस्थिती कधी बदलू शकते? नाही, मी एक स्पष्टपणे सांगू इच्छितो की आता लेटेस्ट जे मी डिटेल्स घेतलेले आहे की आम्ही 7 सीटवर आघाडीवर तिथे चाललेले आहे आणि आमची एक एक्सपेक्टेशन आहे की आम्ही तिथे खूप चांगली कामगिरी करणार आहे करते. आणि एक फक्त मला आपल्याला दुरुस्त करायचं आहे की 2019 मध्ये जेव्हा किशनगंज मध्ये बाय इलेक्शन झालं होतं, त्या बाय इलेक्शन मध्ये MIM जिंकलेली आहे. तर बिहारमध्ये आमचा खाता उघडलेला होता. 2019च्या इलेक्शन मध्ये जेव्हा MIM तिथे इलेक्शन मध्ये उतरली तर 70,000 मतं घेऊन आम्ही निवडणूक जिंकलो होतो आणि भारतीय जनता पार्टीला तिथे 60,000 मतं मिळाले होते आणि काँग्रेसला फक्त 25,000 मतं मिळाले होते. याचा अर्थ हे आहे की जिथे जिथे जेव्हा जेव्हा काँग्रेस पराभूत होतं तर कुणाच्यावरही हे खापर फोडायचं हे त्यांचा धंदा झालेला आहे. म्हणजे आपण पराभूत झाले तर आपल्यामध्ये काय दोष आहे ते फाईंड करण्याऐवजी MIM कशाला इलेक्शन लढली, MIM कशामुळे आलेली आहे आणि आमची ही राजनीतिक पार्टी आहे. आणि मी आपल्याला हे सांगतो की आम्हाला लढायचेच असेल होतं की आपल्याला समजा की तुम्ही जसा प्रकारे आरोप करतो की MIM यांना फायदा पोहोचवण्यासाठी तिथे गेलेली आहे. फक्त 20 सीट्स आणि तोही सीमांचल. का आम्ही निवडलो होतं सीमांचल? मला हे सांगायचं आहे की सीमांचल भाग आपण बघितलं असेल की मोस्ट अंडर डेव्हलप्ड रिजन या देशामध्ये कोणी असेल तर ते सीमांचल भाग आहे. त्याचं कारण काय आहे की मेजॉरिटी तिथे राहणारे लोक जे आहेत ते मुस्लिम समाजातले आहे. कुठे असे कॉन्स्टिट्युएन्सीज आहे की 50%, 60% आणि एक दो कॉन्स्टिट्युएन्सी तर 70% मुस्लिम पॉप्युलेशन आहे. याचा अर्थ हे आहे की निवडणूक पुरती आपण तिथे जायचं, लोकांना मतं मागायचे आणि 5 वर्ष विसरून जायचं. आम्ही जेव्हा 2015 मध्ये तिथे गेलो होतो इलेक्शन लढण्यासाठी, फक्त 243 सीट्स पैकी आम्ही किती सीट्स लढलो होतो तर फक्त 6 सीट्स आम्ही तिथे इलेक्शन मध्ये लढलो होतो. त्यावेळी काँग्रेसने इतकं मोठं बहू केलं होतं की नाही ते भाजपला फायदा पोहोचवण्यासाठी तिथे गेलेले आहेत, त्यांची बी टीम आहे. अरे 6 सीट्स आम्ही हरलो असतो आणि जिंकलो असतो तर काय फरक पडणार असतं? आता 6 सीट्स पैकी तुम्ही मला सांगा की डायरेक्ट फाईट तुम्हाला किती होती भारतीय जनता पार्टी सोबत? तर तिथे भारतीय जनता पार्टी कशी निवडून आलेली आहे आणि आता सुद्धा आम्ही फक्त 21 सीट्सवर इलेक्शन लढलेलो. इम्तियाज, कसं आहे, तुम्ही सीट्स किती लढवता हे इम्पॉर्टंट नाही. ओवैसी तिकडे पोहोचल्यानंतर त्यांच्या भाषणांमुळे काँग्रेस किती डॅमेज होतं हे खूप महत्त्वाचं ठरतं. तुम्ही महाराष्ट्रात पण बघितलं असेल 2009 मध्ये मनसेने सीट्स काही 288 लढवल्या नाहीत, पण जेवढ्या लढवल्या त्याच्यामध्ये ज्या पद्धतीने शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीला डॅमेज केलं तेवढं पुरेसं होतं काँग्रेस NCP साठी. त्यांचं काय म्हणणं होतं की तुम्ही 6 लढवा सीट, 5 लढवा की 20 लढवा. तुमचा त्या ठिकाणी ज्या पद्धतीने प्रचार होतो, त्यांची जी मतं आहेत त्याच्यामध्ये, अर्थात तुमचं म्हणणं पण बरोबर आहे की तुमचा पक्ष आहे, तुम्हाला पण तुम्ही पक्ष वाढवू शकता, तुम्हाला जिथे जायचं आहे तिकडे जाऊन प्रचार करू शकता. पण हाच ट्रेंड कायम राहील असं तुम्हाला वाटतं का? तुम्हाला आता महाराष्ट्र आणि तेलंगणा याच्या पलीकडे जाऊन तुम्ही आता प्रचाराला सुरुवात केलेली आहे, तुम्हाला कुठेतरी यश मिळत आहे तुमच्या प्रचारामध्ये अशी परिस्थिती आहे. आणि त्याच्यानंतर बंगाल आहे, UP आहे, सगळ्याच ठिकाणी AIMIMला अशा पद्धतीने मदत मिळू शकते अशा पद्धतीच्या प्रचाराची, किंवा ज्या पद्धतीने बिहारचे निकाल येतील. 100% स्लो अँड स्टेडी विन्स द रेस आणि तशा प्रकारे आम्ही करत आहे. आम्हाला पाहिजे असलं असतं तर अनेक असे कॉन्स्टिट्युएन्सीज होते की ज्या कॉन्स्टिट्युएन्सी मधून आम्हाला खूप डिमांड यायचे की आम्हाला निवडणूक लढायची आहे. पण एक कॅल्क्युलेटेड मूव्ह आम्ही केलं होतं की आम्हाला ज्या एरियामध्ये आपल्याला चान्सेस जास्त वाटते
लोकांची चिड झालेली आहे, ते सत्ताधारी पक्ष असू द्या किंवा मोठे राजनैतिक पार्टी असू द्या. आता तुम्ही म्हणणार असेल की नाही, तुम्ही 20 सीट लढलं तर त्याचं नुकसान त्यांना होतं. आता आम्ही तिथे निवडणूक ला जाण्यापूर्वी आम्ही त्यांच्याशी परमिशन घेऊ का, की आम्ही हे सीट लढू का बाबा, काँग्रेस बाबा, राहुल बाबा तुम्ही सांगा आम्हाला की आम्ही हे जाऊ का इथे इलेक्शन लढण्यासाठी आणि भाषण देण्यासाठी. आम्ही तुम्ही सांगा आम्हाला काय भाषण द्यायचे, काय बोलायचे, कशा प्रकारचा प्रचार करायचे. आता आमची वेगळी पार्टी आहे आणि आम्ही स्लो अँड स्टडी. आता तुम्ही मला सांगा, हे एक परफेक्ट एक्झाम्पल म्हणून हेच इम्तियाज जलील आहे ना तुमच्या समोर. जेव्हा 20 वर्ष आम्ही डायरेक्ट सगळं औरंगाबाद शहराचे मुसलमान कुणाला मत द्यायचे, एमआयएम तर होतीच नाही, एमआयएम निवडणूक लढलीच नाही होती लोकसभेची. ते काँग्रेसला मत द्यायचं, ते शिवसेनेला द्यायचं का नाही द्यायचं, ते काँग्रेसलाही द्यायचं. पण काँग्रेसमध्ये ती हिंमतच नाही होती की ते शिवसेनेला आणि भारतीय जनता पार्टीला पराभूत करू शकेल. 20 वर्षानंतर जेव्हा आम्ही मैदानात उतरलो तर हेच काँग्रेसचे मोठे मोठे पुढारी औरंगाबादमध्ये येऊ राहिले आणि सांगितलं की नाही, हे आता आलेले आहे, आता शिवसेना आणि भाजपाला मत इलेक्शन लढण्याची गरजच नाही, ते आरामाने ते जिंकणार आहे. आम्ही लोकांना सांगितलं की एकदा या आपण एक बदलाव घडवूया, एक ताकद म्हणून आपण उभे राहा. आणि त्याचा परिणाम काय झालेला आहे की महाराष्ट्रामध्ये 25 सीट लोकसभेची त्यांनी काँग्रेसने लढली आणि किती जिंकलं तर फक्त 1 सीट जिंकली. आम्ही 1 सीट लढलो आणि 1 जिंकलं. मग तुमचा अर्थ हे आहे का की तुम्ही कशाला लढले औरंगाबादमध्ये? आम्ही होतो ना तिथे, 20 वर्षापासून आम्ही लढत देत आहे ना शिवसेनेला. कशी लढत देत होते तुम्ही? तुमचे मुद्दे सडेतोड आहेत, तुमचे मुद्दे सडेतोड आहेत, ह्याच्याबद्दल वादच नाही. मला प्रश्न हा विचारायचा आहे दुसरा, की तुम्ही विरोधी पक्षाच्या अलायन्समध्ये जाऊन निवडणुका का नाही लढवत? तुम्हाला हा म्हणजे एक हायपोथेटिकल प्रश्न विचारतोय, तुमची जी काय भूमिका असेल ती तुम्ही मांडू शकता. आरजेडीने उद्या जर तुम्हाला विचारलं की आपण बरोबर येऊन निवडणुका लढवूया, बऱ्याचदा विरोधी पक्ष हा प्रयत्न करतात की मतांमध्ये फूट पडू नये म्हणून आपण एकत्रितपणे निवडणुका लढूया. ज्या पद्धतीने आरजेडी काँग्रेसने लेफ्ट पार्टीजना बरोबर घेतलं, त्या ठिकाणी CPIML यांना बरोबर घेऊन, म्हणजे काँग्रेस आणि CPIML एकत्र इलेक्शन लढतील असं कधी वाटलं पण नव्हतं, ते एकत्र येऊन निवडणूक लढवत आहेत. कदाचित पुढे असा विचार होऊ शकतो का की AIMIM, RJD, काँग्रेस हे सगळेजण एकत्र येऊन निवडणुका लढवत आहेत, महाराष्ट्रामध्ये सुद्धा काँग्रेस, NCP, AIMIM एकत्र येऊन निवडणुका लढवत आहेत, असं चित्र होऊ शकतं का? का तुमचा जो मोटो आहे तो एकला चलो रे असाच राहणार आहे? तसं नाही आहे. आमचं फक्त एक एजेंडा हे आहे, या देशातून भारतीय जनता पार्टीला कशा पराभव करता ते तुमच्या एकट्याच्या बळावर तर सिद्ध होऊ शकणार नाही. पण नाही होणार. पण हे खरी गोष्ट आहे की आजपर्यंत तुम्ही सांगा मला की MIM पार्टी एक अनटचेबल होती, मतलब एक अद्भुत होती की त्याच्यासोबत आपल्याला जायचं नाही, त्यांच्यासोबत गेलं तर असं होणार. ते परिस्थिती बदलत चाललेली आहे. आम्ही महाराष्ट्रामध्ये जेव्हा निवडणूक लढले तर वंचित सोबत लढलं. बिहारमध्ये जेव्हा आम्ही गेलो तर आज आमच्याकडे 6 पार्टी, त्यामध्ये भारतीय BSP आहे, त्यामध्ये कुशवाहा साहेबांची पार्टी आहे, त्यामध्ये असे छोटे छोटे असे 6 वेगळे स्मॉल पार्टीज होते की ज्यांना वाटलं की नाही आपण MIM सोबत जायला पाहिजे. तर हे परिस्थिती बदलत आहे आणि ते कधी शक्य होतं जेव्हा त्यांना कळतं की नाही हे पार्टी जे आहे ना ते स्ट्रेंथ प्रमाणे ग्रो होत आहे, त्यांना लोकांचा प्रतिसाद मिळत आहे, तर ते परिस्थिती बदलत आहे. आता काँग्रेसला असं वाटत आहे की आम्ही तर राष्ट्रीय पार्टी आहे, आम्ही नॅशनल पार्टी आहे, ओल्डेस्ट पार्टी इन दिस कंट्री आहे आम्ही, आणि आम्ही कशाला झुकणार, मग आम्ही कुणालाही सोबत घेणार नाही, आम्ही एकट्याच्या आधारावर आम्ही इलेक्शन लढणार. आता काँग्रेसला आपल्या इंट्रोस्पेक्ट करण्याची गरज झालेली आहे की भारतीय जनता पार्टी आज बिहारमध्ये इतकं अँटी इन्कम्बन्सी होऊन सुद्धा आज ते इतकं असे रिझल्ट आले तर हे आश्चर्यचकित करणारे रिझल्ट आहेत. कारण मी 2 आठवडे तिथे होतो आणि लोकांमध्ये इतकी चिड झाली होती हे नितीश कुमार आणि भारतीय जनता पार्टीचा, आणि तरी सुद्धा असे रिझल्ट येत आहे. आणि काँग्रेस कुठे जाऊन थांबणार आहे? आज 20 वर ते लीड करत आहे. मला असं वाटतं की 18 मिळेल, त्याला 15 मिळेल किंवा 20 मिळेल. एक राष्ट्रीय पार्टीला काय हे होत आहे? फक्त तुम्ही दुसऱ्यांवर खापर फोडायचं की नाही यांच्यामुळे आमचा पराभूत झालेला आहे, नाही. खरी परिस्थिती हे आहे की काँग्रेसला इंट्रोस्पेक्ट करण्याची गरज आहे की आपण इतकं मागे का पडत आहे. आपण एक स्ट्रॉंग ऑपोजिशन म्हणून
संजयजी, एक मिनिट तुम्हाला इथे थांबव. तुमचा सगळा रोष खरं तर काँग्रेसवरती इथे आहे, पण इथे आपण ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की इथे आरजेडी सोबत एक प्रकारे सेकंड फिडल काँग्रेस प्ले करते. काँग्रेसने ही भूमिका मान्य तिथे केली होती की आपण आरजेडी इथला स्थानिक पक्ष आहे, प्रादेशिक पक्ष आहे, तो मोठा आहे. छोट्या भावाच्या भूमिकेत कुठेतरी तिथे काँग्रेस होती आणि इथे कुठेतरी धर्मनिरपेक्ष मतांचं विभाजन टाळता येणं शक्य होतं. तुम्ही आता हा एक मिनिटासाठी तो नेहमीचा होणारा आरोप आपण बाजूला ठेवूया की भाजपाची बी टीम आहे, AIM वगैरे, पण ज्या सीमांचल भागात तुम्ही निवडणूक लढवत आहे तिथून जिथे आपला सर्वाधिक उमेदवार जिथे आणि जिथे कदाचित आपले जे आपण 4 उमेदवार पुढे आहेत म्हणालात त्याच्यातले काही उमेदवार सीमांचल भागातून पुढे आहेत, तर 47% म्हणजे बिहारच्या एकूण 17% मुस्लिम पॉप्युलेशनपैकी 47 सीमांचलमध्ये 47% पॉप्युलेशन मुस्लिम समुदायाची तिथे आहे. त्या म्हणजे किशनगंज असेल, पूर्णिया, कटिहार वगैरे हा जो सगळा भाग आहे इथे कदाचित तुमच्या कारण एकाचा विजय हा कोणाला तरी पराभव असतो आणि त्याचा कोणाला तरी फायदा होतो. तर तुमच्या इथल्या यशामुळे इथे भारतीय जनता पक्षाला हात मिळतो आणि इथे कुठेतरी जो एज मिळतोय भाजपला तो तुमच्यामुळे मिळतो, हे नाकारता येणार आहे का? नाही, मला बघा हे काय झालेलं आहे की मागच्या 70 वर्षापासून का तुमची एक लिडरशिप डेव्हलप झालेली नाही आहे. मला हे प्रश्न विचारायचे आहे की सगळ्या जाती धर्मांचे लोकांची एक राजनैतिक पार्टी झालेली आहे. आपण ते मान्य करा किंवा नाही करा, हे खरी गोष्ट आहे. फक्त मुसलमानांचे मतं पाहिजे, त्यांचं नेतृत्व नाही पाहिजे. मुसलमानांचं मतं पाहिजे, पण असादुद्दीन अवैसी आम्हाला चालत नाही. का चालत नाही? 10 वर्ष हेच असादुद्दीन अवैसी आपल्या मनमोहन सिंग साहेबांच्या सरकारमध्ये होतं ना, त्यांना पाठिंबा दिलेलं होतं ना, त्यावेळी चांगलं होतं. पण आज जेव्हा आम्ही आमचं एक नेतृत्व तयार करण्याचे आम्ही एक प्रयत्न करत आहे, तर त्याच्या बाबतीत इतकं लोकांच्या पोटात दुखत का आहे हे विचार करण्याची गरज आहे. आणि दुसरी म्हणजे की हे जे सीमांचल क्षेत्र आहे तिथे तुम्ही बघितलं असेल की सगळं जे कॅन्डिडेट आहे ते कुठेही, इव्हन भारतीय जनता पार्टीचेही कॅन्डिडेट जे आहे ते मुस्लिम समाजातले कॅन्डिडेट त्याला फील्ड करावं लागलं होतं, कारण तिथे डॉमिनन्स मध्ये किंवा मेजॉरिटी मध्ये जे आहे ते मुस्लिम समाजाचं आहे. तर काँग्रेसचा कॅन्डिडेट मुस्लिम आहे, भारतीय जनता पार्टीचा मुस्लिम आहे, MIMचा मुस्लिम कॅन्डिडेट आहे. अशा परिस्थितीमध्ये आता आम्हाला हे चांगला प्रतिसाद मिळत असेल किंवा आमच्या 3-4 सीट्स तिथे मिळत असेल तर आम्हाला असं वाटतं की एक छान बिगिनिंग आहे. आणि यापुढे आम्ही जेव्हा पश्चिम बंगालमध्ये जाणार किंवा उत्तर प्रदेशमध्ये जाणार तर नक्की आम्हाला त्याचा फायदा मिळणार आहे. जसा आज बिहारमध्ये जे फायदा मिळालं होतं की आज जेव्हा मी तिथे गेलो होतो आणि मी लोकांना सांगायचे की बाबा 20 वर्षाच्या एका खासदाराला मी पराभव करून मी आलेला आहे, मी औरंगाबादमध्ये करू शकतो तर आपण बिहारमध्ये का करू शकत नाही. आणि तेच कॅम्पेनिंग आम्ही घेऊन लोकांमध्ये गेलो होतो आणि लोकांना वाटत होतं की हो आम्हाला एका माइंडसेट असं तयार करण्यात आलेलं होतं की नाही आपल्याला मत द्यायचं तर हे सेक्युलर पार्टी. आणि काय केलं हे सेक्युलर पार्टीचा हे नारा देत होते इलेक्शनच्या वेळी. इलेक्शन संपला की सगळं काही संपतो. तिथे बिहारमध्ये सीमांचलमध्ये परिस्थिती काय तुम्ही बघा, तिथे स्कूल्स नाही, कॉलेजेस नाही, तिथे हॉस्पिटल्स नाही, बिल्डिंग आहे, डॉक्टर्स नाही, स्कूलची इमारत आहे, का चालत नाही रे बाबा, तर टीचर्स नाही आहे तिथे. फक्त हे दाखवण्यासाठी की आम्ही स्कूल तयार केलेलं आहे. नाही, इम्तियाज तुमचा मुद्दा बरोबर आहे. त्या ठिकाणी म्हणजे असं दिसतंय कमलेश की सगळेच जण हे डेव्हलपमेंटच्या मुद्द्यावरच इलेक्शन लढवत आहेत. ही मात्र बरोबर आहे, त्याच्यामध्ये धर्म आणि कास्ट यांचा अंडरटोन आहे कुठे ना कुठेतरी. पण इम्तियाज मला तुम्हाला हा प्रश्न विचारायचा आहे. तुम्ही आत्ताच म्हणालात की सेक्युलर पार्टीज हे बऱ्याचदा फक्त इलेक्शन पुरत्या सेक्युलर राहतात आणि जेव्हा काम करायची वेळ येते त्यावेळेस सीमांचल सारख्या भागाचं तुम्ही उदाहरण दिलं की त्या ठिकाणी अत्यंत बेसिक ॲम्युनिटीज सुद्धा उपलब्ध नाही आहेत. AIMIM हा पक्ष आपण सेक्युलर म्हणायचा की हा मुसलमानांचा पक्ष म्हणायचा की काय म्हणायचं? नंबर 1. नंबर 2 प्रश्न असा की तुम्ही मगाशी म्हणालात की भाजपला पराभूत करणं हा आमचा मुख्य अजेंडा आहे, तर तो तुम्ही एकटे राहून करू शकाल? त्याचं तुम्ही मगाशी उत्तर देत होतात खरं तर, पण मला पुन्हा विचारायचं आहे, तो तुम्ही एकटे राहून देऊ शकाल का तुम्हाला असं वाटतं की ज्या पद्धतीने एक लार्जर अलायन्स कधी कधी वर्कआउट होतो पूर्ण देशामध्ये, जसा काँग्रेसच्या विरोधात एकेकाळी व्हायचा, त्याच पद्धतीने भाजपच्या विरोधात सध्याच्या परिस्थितीत जर विरोधी पक्षांना भाजपला पराभूत करायचं असेल तर अशा लार्जर अलायन्सची गरज आहे का? हे 2 प्रश्न आहेत माझे. नाही, मला तर असं वाटतं की या देशामध्ये भाजपला पराभव करण्यासाठी जे काही पावलं उचलण्याची गरज आहे ते सगळ्यांनी करायला पाहिजे. आणि MIM सुद्धा त्यामध्ये आमचाही लक्ष, आमचाही टार्गेट भारतीय जनता पार्टी आहे, त्यांना कसा पराभव करण्यासाठी कोणकोणते येत आहे. पण एक खरी गोष्ट आहे की आजपर्यंत
जेव्हा आम्ही अलायन्सच्या बाबतीत बोलत होतो तर सगळ्या पॉलिटिकल पार्टीज हे आपल्याला एमआयएम सोबत जायचं नाही. एमआयएम सोबत गेलं तर आपलं जे हिंदू मत आहे ते आपल्या जवळ येणार नाही, हे लोकांची एक भावना होती. आता का असं हे झालेलं आहे की बिहारमध्ये बीएसपी आमच्या सोबत आलेली आहे, कुशवाहा साहेब जे यादवांची पार्टी जे आहे ते तिथे यादवांची पार्टी सुद्धा आमच्या सोबत आलेली होती. तर एक ट्रान्सफॉर्मेशन, एक मला असं वाटतं की एक चांगलं एक बदल बिहारमध्ये घडलेला आहे. आम्हाला किती मतं मिळतील, किती सीट्स मिळतील याच्यापेक्षा महत्वाचं हे सगळं लोकांचं जे प्रयत्न आहे, सगळ्या राजनैतिक पार्टींचा प्रयत्न जे आहे ते आपल्याला टार्गेट कुणाला करायचं आहे, भारतीय जनता पार्टीला पराभव करायचा आहे. मी एकटा करू शकत नाही, मग आपण सोबत येऊ शकतं का? तर ते अलायन्सेस जे आहे ते मला असं वाटतं की बिहार एक मॉडेल झालेला आहे. जेव्हा पश्चिम बंगालमध्ये आम्ही जाणार किंवा आम्ही उत्तर प्रदेशमध्ये जाणार तर त्याचा मोठा फायदा मला असं वाटतं की भारतीय जनता पार्टीला पराभव करण्यासाठी ह्या अशा प्रकारचे जे अलायन्सेस असतील ते नक्की त्याच्यामध्ये फायदा होणार आहे. म्हणजे तुमचं म्हणणं आहे की छोट्या जाती समुदायांच्या जे पक्ष आहेत त्यांची मोठ कुठेतरी बांधणं आवश्यक आहे. तुमचं म्हणणं आहे की एक थर्ड फ्रंट कुठेतरी तयार करणं आवश्यक आहे आणि ज्याच्या माध्यमातूनच कुठे भारतीय जनता पार्टीवरती चेक ठेवता येऊ शकतो, त्यांना हरवता येऊ शकतो. माझ्या एका प्रश्नाचं उत्तर तुम्ही अजूनही दिलेलं नाहीये. AIMIM स्वतःला सेक्युलर पक्ष म्हणवतो की त्यांचं काय म्हणणं आहे? ते सेक्युलर आहेत, भारतीय जनता पार्टीच्या म्हणण्यानुसार काँग्रेस जसं सुडो सेक्युलर आहे तसं सुडो सेक्युलर आहेत, काय नक्की आहे काय? नाही साहेब, मी आपल्याला स्पष्टपणे सांगतो की आम्ही अनेकदा, मीही आणि असदुद्दीन अवैसी साहेबांनी, आमच्या अध्यक्षांनी हे सांगितलेले आहे की एमआयएम पार्टी हे मुसलमानांची पार्टी नाही आहे. जे घटक ज्यांना फक्त इलेक्शन पुरता मर्यादित आपण एक रबर स्टॅम्प प्रमाणे वापरत आहे की आम्ही तुमच्याकडे येणार आणि तुम्हाला सांगणार की यांना मत द्या तर तुम्ही त्याला मत द्यायलाच पाहिजे, हे सेक्युलरिझमच्या नावाखाली हे सगळं हे खेळ मागच्या 70 वर्षामध्ये चाललेला होता. आम्हाला हे सांगायचे आहे की बिहारमध्ये जेव्हा आम्हाला निवडणूक लढलेली आहे फक्त मी मुसलमानांना तिकीट दिलं आहे का हे तुम्ही सांगा. आणि आमची एक बहीण होती तिथे पासवान, की त्याला आम्ही तिकीट दिलेलं आहे. यादव समाजातले आमचे 2 कॅन्डिडेट तिथे एमआयएम पार्टीकडून उभे आहे. हे सगळं बघता आणि अनेक असे आमचे नेते जे होते हैदराबाद कडून जे आलेले होते, ते कॉर्पोरेटर्स असू द्या किंवा पार्टीचे पदाधिकारी असू द्या, ते मुस्लिम समाजाचे ऐवजी दुसऱ्या समाजातले पण होते, ते तिथे प्रचार करण्यासाठी जायचे. आणि जेव्हा ते बोलण्यास सुरुवात करायची तर लोकांना वाटायचे की हे माझं एमआयएम पार्टीमधून आलेलं हे नेता आहे का. मग जेव्हा आम्ही सांगत होतो की हो, ते एमआयएम पार्टीच्या आमच्या हैदराबादमध्ये कॉर्पोरेटर निवडून आलेला आहे, या समाजाचा आहे, या जातीचा आहे, हिंदू धर्माचा आहे, ते तर लोकांना आश्चर्य वाटायचे की आम्हाला तर मीडियामध्ये असं दाखवण्यात येतं की असदुद्दीन अवैसी मधलं कट्टरवाद आणि फक्त हे जाती धर्माचं नाही. हे खरी गोष्ट आहे की आम्ही जेव्हा बोलतो साहिल, हे खरी गोष्ट आहे की आम्ही तिथे गीत आणि संगीत आणि त्यांना गझल आणि कव्वाली ऐकण्यासाठी ते बोलणार नाही. आम्ही जे आमच्या मनामध्ये चीड आहे की तुम्ही का आमचं प्रतिनिधित्व वाढत नाही, हे खरी गोष्ट नाही आहे का की सगळ्यांचं पॉप्युलेशन वाढत आहे, फक्त आमच्या रिप्रेझेंटेशन हे आकडे मी खूप जबाबदारीने सांगतो, ते महाराष्ट्राची विधानसभा असू द्या, लोकसभा असू द्या, कोणत्याही दुसऱ्या बिहारची घ्या, उत्तर प्रदेशची घ्या, की पॉप्युलेशन तुमचा ग्रो होत आहे, पण दर 5 वर्षांनी तुमचं जे रिप्रेझेंटेशन त्या हाऊसेसमध्ये, त्या प्रेस्टिजियस हाऊसेसमध्ये यायला पाहिजे, ते सगळे डिक्लाइन होऊ राहिले, ते कमी होऊ राहिले दर 5 वर्षांनी. मी खूप जबाबदारीने सांगतो. याचा अर्थ हे झालेला आहे की नाही, आपल्याला पवार साहेबांना मुसलमानांचं मत पाहिजे पण मुस्लिम नेता नको रे बाबा आपल्याला. तसंच आरजेडीला, काँग्रेसला आणि मुसलमानांचं मत द्या ना तुम्ही, सेक्युलरिझम. आणि आम्हाला हे सांगा की काय फरक वाटतं. आम्हाला काही फरक वाटत नाही. जशी आम्ही भारतीय जनता पार्टीला बघतो त्याचप्रमाणे आम्ही काँग्रेसलाही बघतो. म्हणजे त्यांच्यामध्ये काही मोठं अंतर आहे आम्हाला असं वाटत नाही. एक फक्त समोरून वार करतं आणि दुसरा जे आहे ना ते मागून खंजर घोपण्याचं काम करू राहिले. हे मुस्लिम समाजाच्या बाबतीत महत्वाचा मुद्दा खरं तर इम्तियाज जलील यांनी या ठिकाणी मांडलेला आहे. जेवढ्या प्रमाणामध्ये, लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये जेवढं रिप्रेझेंटेशन मुस्लिम समुदायाला या ठिकाणी पाहिजे
ते काही रिप्रेझेंटेशन कुठल्याही पक्षाकडनं मिळालेलं नाही आणि ही खंत कुठेतरी व्यक्त होते आणि त्याच्यातनंच अशा पद्धतीने गेल्या काही वर्षातली एमआयएमची ग्रोथ खरं याच मुद्द्यावर मोठ्या प्रमाणात झाली Representation त्यांना मिळालेलं पण नाही. त्याची फ्लिप साईड आपण जी म्हणतो ती ही पण आहे की आजच्या घडीला उत्तर प्रदेशमध्ये सगळ्यात मोठा पक्ष भारतीय जनता पार्टी आणि त्यांचा एकही मुसलमान आमदार नाही आहे. गुजरातमध्ये भारतीय जनता पार्टी गेले 20 वर्ष सत्तेवर आहे, 26 वर्ष सत्तेवर आहे, किती 26 वर्ष राईट. त्यांचाही एकही आमदार मुसलमान नाहीये, एकही मंत्री मुसलमान नाहीये. त्याच्यामुळे किंवा महाराष्ट्रात हीच परिस्थिती महाराष्ट्रात महाराष्ट्रात जेव्हा भाजपचे गेल्या वेळेस आमदार होते, त्यात मुस्लिम आमदार निवडून आलेले कोण होते? महाराष्ट्रात कोण नव्हतं, आशा पटेल सोडले. आशा पटेल खाप पूर्वी होते. इम्तियाज जलील आपल्या सोबत इतक्या वेळ होते. इम्तियाजजी धन्यवाद. आपण खरं तर आमच्यासोबत मुंबई तकवर या चर्चेमध्ये सहभागी झालात आणि आमची आपल्याकडनं अपेक्षा आहे कदाचित पूर्ण निकाल जेव्हा यातील चित्र येईल तेव्हा आपण पुन्हा एकदा येऊन या पूर्ण निकालावरती का लार्जर पिक्चरवरती आपण चर्चा करूया. धन्यवाद, आपण मुंबई तकला वेळ दिलात.